शहरातील एका गजबजलेल्या चौकात रोज एक छोटी भिकारी मुलगी बसायची. तिचे नाव होते गौरी. वय वर्ष फक्त 10. अंगावर फाटके कपडे, चेहऱ्यावर धूळ, पण डोळ्यात निरागसपणा आणि मनात माणुसकी भरलेली. रोज दिवसभर लोकांकडे हात पसरून जे काही मिळायचे त्यातून ते स्वतःचे पोट भरायचे. तिचे आई वडील नव्हते. ती एकटीच फुटपाथवर राहत होती. त्याच शहरात राजवीर नावाचा एक मोठा उद्योगपती राहत होता. करोडोंची संपत्ती, आलिशान बंगला, महागड्या गाड्या, पण लोकांवर त्याचा विश्वास उरला नव्हता. पैशांसाठी सगळे जवळ येतात असे त्याचे मत झाले होते. एक दिवशी राजवीरची कार सिग्नलवर थांबली. गौरी त्याच्याकडे पैसे मागण्यासाठी आली, पण त्याच वेळी तिने पाहिले की बाजूला एक वृद्ध आजोबा उपाशी पोटी बेशुद्ध पडले आहेत. गौरीने दिवसभर भूक लागून कमावलेले सर्व पैसे काढले. जवळच्या दुकानात 2 पोळ्या आणि भाजी घेतली आणि त्या आजोबांना खाली घातले. हे सर्व राजवीर कारमधून पाहत होता. त्याला धक्का बसला. जिच्याकडे स्वतःसाठी काहीच नाही ती दुसऱ्याला सर्व काही देत आहे. तो कारमधून खाली उतरला, पण पुढच्या क्षणी गौरी त्याच्याकडे अशी मागणी केली जे ऐकून राजवीर पूर्णपणे हादरला. राजवीर हळूहळू गौरीजवळ आला. त्याने खिशातून 5,000 रुपयांच्या नोटा काढल्या आणि म्हणाला, हे घे बाळ, तुला आता भीक मागायची गरज नाही. गौरीने त्या नोटांकडे पाहिलं, पण तिने हात मागे घेतला. राजवीरला आश्चर्य वाटले. का ग, पैसे नकोत का तुला? गौरी शांतपणे म्हणाली, साहेब, मला पैसे नको. तुम्ही एक काम कराल का? राजवीर हसत म्हणाला, बोल, काहीही माग. गौरी थरथरत्या आवाजात उत्तर दिलं, दररोज इथे एक आजी येतात. त्या 2 दिवसांपासून उपाशी आहेत. त्यांना रोज एक वेळचं जेवण मिळेल अशी व्यवस्था करून द्या. मला पैसे नको. हे ऐकताच राजवीरच्या डोळ्यात पाणी आलं. जिच्याकडे स्वतःचे घर नाही, जिच्याकडे 2 वेळच्या जेवणाची सोय नाही, ती स्वतःसाठी काही मागत नव्हती. राजवीरने लगेच आपल्या ड्रायव्हरला सांगितलं, आजपासून त्या आजींची आणि या मुलीची रोज जेवणाची व्यवस्था करा. गौरीने हसत धन्यवाद म्हटलं, पण तेवढ्यात एक वृद्ध महिला धावत आली आणि गौरीचा हात धरून म्हणाली, गौरी, तू इथे आहेस? तुझ्यासाठी एक माणूस सकाळपासून शहरभर शोध घेतोय. राजवीरने आश्चर्याने विचारले, कोण शोधतोय हिला? त्या महिलेने जे नाव सांगितलं ते ऐकून राजवीरच्या पायाखालची जमीनच सरकली. ते नाव त्याच्या भूतकाळाशी जोडलेले होतं आणि त्या नावाने त्याच्या आयुष्यातील एक मोठं रहस्य पुन्हा जिवंत झालं. राजवीर थोडा पुढे आला आणि त्या वृद्ध महिलेला विचारलं, कोण शोधत आहे गौरीला? वृद्ध महिला म्हणाली, साहेब, त्यांचे नाव आहे रमेश. हे नाव ऐकताच राजवीरच्या चेहऱ्याचा रंग उडाला. रमेश हा त्याच्या जुन्या कंपनीत काम करणारा सर्वात प्रामाणिक कर्मचारी होता. अनेक वर्षापूर्वी एक मोठ्या गैरसमजामुळे रमेशवर चोरीचा आरोप ठेवण्यात आला होता. पुरावे त्याच्या विरोधात होते, म्हणून राजवीरने त्याला नोकरीवरून काढून टाकलं होतं. अपमान सहन न झाल्यामुळे रमेश शहर सोडून गेला. त्यानंतर त्याच्याबद्दल कोणालाच काही माहिती नव्हती. राजवीर आजही त्या निर्णयामुळे मनातून स्वतःला माफ करू शकत नव्हता. तो घाईघाईने म्हणाला, रमेश कुठे आहे? वृद्ध महिला म्हणाली, साहेब, तो खूप आजारी आहे. सरकारी दवाखान्यात भरती आहे. तो फक्त एकच गोष्ट सांग म्हणतो,
गौरीला एकदा माझ्या समोर आणा. राजवीर लगेच गौरीला घेऊन दवाखान्यात गेला. रमेशने गौरीला पाहताच अशक्त हात तिच्या डोळ्यावर ठेवला. बाळ, तू आलीस? गौरी रडत त्याच्या मिठीत शिरली. राजवीरला काहीच समजत नव्हतं. तो म्हणाला, रमेश, ही मुलगी तुझी कोण आहे? रमेशच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. साहेब, ती माझी मुलगी नाही, पण माझ्यापेक्षाही जास्त जवळ आहे. राजवीर अजूनही गोंधळला. रमेश हळू आवाजात म्हणाला, आज वेळ आली आहे अनेक वर्षापूर्वीच्या खरं सांगायची. त्या दिवशी चोरी नोंद केली नव्हती आणि या मुलीचा जन्म ज्या घरात झाला त्या घराशी तुमचाही खूप मोठा संबंध आहे. हे ऐकताच राजूच्या छातीत धडधड सुरू झाली. रमेशचा श्वास जड झाला होता. डॉक्टरांनी सर्वांना शांत राहण्यास सांगितलं, पण राजवीरच्या मनात हजारो प्रश्नांचे वादळ ओढले होते. रमेशने त्या हाताने उशी खालून एक जुना लिफाफा काढला. साहेब, ही कागदपत्र अनेक वर्षांपासून मी जपून ठेवली आहेत. आज ही तुमच्या हातात देतो. यानंतर माझ्या मनावरचं ओझं कायमचं उतरून जाईल. राजवीरने लिफाफा उघडला. त्यात काही जुने फोटो होते. एका हॉस्पिटलचं जन्म प्रमाणपत्र आणि एक पत्र होतं. पत्र वाचायला सुरुवात करताच त्याच्या हातांना कंप सुटले. पत्रात लिहिलं होतं, राजवीर साहेब, जर हे पत्र तुमच्या हातात आले असेल तर समजा सत्य बाहेर आलं आहे. त्याच्या कंपनीत जी चोरी झाली होती ती रमेशने नव्हे तर तुमच्याच विश्वासातील त्या माणसाने केली होती. रमेशने स्वतःवर आरोप घेतला, कारण त्या माणसाने त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. हे वाचून राजवीरच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. रमेश, तू मला आधी काही नाही सांगितलं. रमेश हलकसे हसला. साहेब, गरीब माणसाचं सत्य ऐकत नाही. माझ्याकडे पुरावे नव्हते, पण आज आहेत. राजवीरने फोटो पाहिले. त्यात एक लहान मुलगी होती, अगदी गौरीसारखी. तो आचार्याने म्हणाला, ती तर गौरी आहे. रमेश म्हणाला, हो, पण ती फक्त भिकारी मुलगी नाही. त्याने जन्म प्रमाणपत्र राजवीरच्या हातात दिलं. तो पाहताच राजवीरच्या पायाखालची जमीन सरकली. त्या प्रमाणपत्रावर वडिलांच्या नावाच्या जागी लिहिलं होतं, राजवीर देशमुख. राजवीरला काही कोणाचं झालं. हे अशक्य आहे. माझं तर कधी लग्नच झालं नव्हतं. रमेश शांतपणे म्हणाला, साहेब, ही तुमची जन्मलेली मुलगी नाही, पण ती तुमच्या सर्वात जिवलग मित्राची मुलगी आहे. राजवीरच्या डोळ्यांसमोर त्याचा जिवलग मित्र विक्रम उभा राहिला. अनेक वर्षांपूर्वी एका अपघातात विक्रम आणि त्याची पत्नी मृत्युमुखी पडले होते. त्यावेळी त्यांची नवजात मुलगीही मेली असं सर्वांना वाटलं होतं. रमेश पुढे म्हणाला, त्या अपघातातून ही मुलगी जिवंत वाचली होती. मरायच्या आधी विक्रमने माझा हात धरून एकच विनंती केली होती, रमेश, माझ्या मुलीला कधीही अनाथ वाटू देऊ नकोस आणि वेळ आली तर तिला राजवीरकडे घेऊन जा. तो तिचा खरा आधार असेल. रमेशच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मी तिला माझ्या मुलीसारखं वाढवलं, पण काही वर्षांनी माझी नोकरी गेली, घर विकावं लागलं, आजारपण आलं आणि गौरीला माझ्या समोर रस्त्यावर यावं लागलं. तरीही तिने कधी तक्रार केली नाही.
उलट ती रोज मला आणि इतर उपाशी लोकांना खाऊ घालण्यासाठी भीक मागायची. ते ऐकून राजवीरला स्वतःशीच लाज वाटू लागली. ज्याला तो फक्त एक भिकारी मुलगी समजत होता, ती त्याच्या जिवलग मित्राची शेवटची आठवण होती. राजवीर गौरीजवळ गेला. तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि रडत म्हणाला, आजपासून तू रस्त्यावर नाही राहणार. तू माझ्या घरी आणि माझ्या मुलीसारखी राहशील. गौरीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. पण तेवढ्यात डॉक्टर धावत बाहेर आले. लवकर या, रमेशची प्रकृती अचानक गंभीर झाली आहे. राजवीर आणि गौरी धावत आत गेली. रमेशने शेवटचा एक शब्द उच्चारला, गौरीला कधी एकटी सोडू नका. आणि त्यानंतर त्याचा हात हळूहळू खाली पडला. रमेशचा हात खाली पडताच गौरी जोरजोराने रडू लागली. बाबा, मला सोडून जाऊ नका. बाबा, डोळे उघडा ना. राजवीर रमेशचा हात धरून होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. काही क्षणाने डॉक्टर बाहेर आले आणि शांत आवाजात म्हणाले, आम्ही खूप प्रयत्न केले, पण त्यांना वाचवू शकलो नाही. हे ऐकताच गौरी कोसळली. राजवीरने तिला आपल्या कुशीत घेतले. आजपासून तू एकटी नाहीस. मी तुला दिलेलं वचन आयुष्यभर पाळेन. रमेशचा अंत्यसंस्कार स्वतः राजवीरने केला. हजारो लोक उपस्थित होते. राजवीरने सर्वांसमोर सांगितले, आज मी माझा सर्वात प्रामाणिक माणूस गमावला आहे. त्याच्यावर मी अन्याय केला, पण त्याने शेवटच्या श्वासापर्यंत माझ्याबद्दल द्वेष ठेवला नाही. त्या दिवसापासून राजवीरने आपल्या आयुष्यात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला. त्याने गौरीला आपल्या बंगल्यात आणले. तिच्यासाठी नवीन कपडे, सुंदर खोली, उत्तम शाळा आणि प्रत्येक सुखाची व्यवस्था केली. पण गौरी बदलली नाही. ती रोज शाळेत जाताना गाडीतून उतरत असे आणि फुटपाथवरील गरीब मुलांशी बोलत असे. एक दिवस राजवीरने विचारले, बेटा, तू रोज त्यांच्याकडे का जातेस? गौरी हसून म्हणाली, बाबा, कालपर्यंत मी त्यांच्यासारखीच होते. पैसे मिळाले म्हणून त्यांना विसरायचे नाही. जे ऐकून राजवीरच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. काही महिन्यांनी गौरीचा वाढदिवस आला. सर्वांना वाटले की मोठी पार्टी होईल, पण गौरीने एक वेगळीच इच्छा व्यक्त केली. बाबा, माझ्या वाढदिवसाचा खर्च गरीब मुलांच्या शिक्षणावर करा. राजवीरने लगेच तिची इच्छा पूर्ण केली. त्याने रमेश फाउंडेशन नावाची संस्था सुरू केली. ज्या संस्थेमार्फत रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना मोफत शिक्षण, अन्न, कपडे आणि राहण्याची सोय मिळू लागली. हजारो मुलांचे आयुष्य बदलू लागले. काही वर्षांनी गौरी मोठी झाली. शिक्षण पूर्ण करून ती समाजसेविका बनली. एका कार्यक्रमात तिला देशातील सर्वोत्तम युवा समाजसेविका हा पुरस्कार मिळाला. स्टेजवर तिने भाषण करताना सांगितले, माझ्याकडे कधी पैसा नव्हता, पण माझ्याकडे मोठं मन होतं. आणि ज्याकडे मोठं मन असतं तोच खरा श्रीमंत असतो. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दमदमून सुटले. पहिल्या रांगेत बसलेल्या राजवीर अभिमानाने रडत होता. त्याला आज समजलं, संपत्ती माणसाला मोठं बनवत नाही, तर माणुसकी त्याला मोठं बनवते. कथेचा बोध,
पैसा संपतो पण माणुसकी कधीच संपत नाही. गरीब असणं हा दोष नाही, मोठं मन असणं हीच खरी श्रीमंती आहे.